शाळा हा व्यवसाय झालाय का आज? हो. शाळा हा आज व्यवसाय झालाय. प्रॉफिट मधला? अगदी प्रॉफिट मधला झालाय. अनेक लोकांनी शून्य असणारी लोकही आज आपण पाहतो की त्यांचे प्रचंड म्हणजे अत्यंत वेगाने, वायू वेगाने अशी त्यांची प्रगती झाली, आर्थिक प्रगती. जे स्टडी किट, थोडक्यात आपण दप्तर म्हणतो. दप्तर. हां. दप्तर, स्टडी किट. हो. ते पहिलीच्या वर्गातल्या स्टडी किटची किंमत ₹8,000 ₹9,000 अशी आहे. हो, हो. माझ्याही पाहण्यामध्ये एक असं उदाहरण होतं की अनुदानित शाळा ज्याचं नाव आहे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक म्हणून, तो तिथे नव्हताच. कोणता तरी शिक्षक रोज काम करतो म्हणाला. मी म्हटलं, "तुम्ही का करता?" तर त्यांनी सांगितलं, की "आता काय करावं साहेबाचं आमचं ऐकावं लागतं." ग्रामीण भागातील अशीच एक संस्था, आणि तिथे जे ते संस्था चालक होते. हां. तर त्यांच्या गाडीवरचा ड्रायव्हर जो होता, हां. तो त्या शाळेतला शिक्षक होता. त्यांचा स्वीय सहाय्यक जो होता, तोही तो त्या शिक्षक. शाळेवर शिक्षक होता. हे आहे हे सत्य आहे. आणि त्यांच्या वाड्यावर म्हणजे जेव्हा लग्न निघालं होतं, तर वाड्याचं जे रंगरंगोटी काम करायचं होतं, ते त्या शाळेतल्या शिक्षकांनी हां, केलं. हां. चित्रकलेच्या शिक्षकांकडून ते करून घेतलं होतं. अच्छा, मग तरीही या शाळांमध्ये कमी का होईना पण विद्यार्थी संख्या आहे. आहे. मग जसं इंग्रजी माध्यमात आपल्या पाल्यांना पाठवणारे पालक अतिशय जागरूक, अतिशय काळजी घेणारे, अगदी बरोबर. असं आपण समजूया. तर मग हे जे आहेत, ज्यांची मुलं सरकारी शाळांमध्ये शिकतात, त्या पालकांची काय मनस्थिती असते? ते जे पालक आहेत, तर त्यांचा नाईलाज म्हणून ते आता तिकडे जायला लागले. काही शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा किंवा आमच्या मनपाच्या काही शाळा आहेत, जे चांगली विद्यार्थी संख्या आहे. पण मी जसं म्हणते, की तिथं तुम्हाला अधिक छान शाळा त्या झाल्या पाहिजे. वारे गुरुजींनी जी चांगली शाळा केली जिल्हा परिषदची, त्याचं एक उदाहरण आहे, आयडॉल शाळा आहे ती. किंवा मी गणेश नगरच्या शाळेचं एक चांगलं उदाहरण केलं होतं. खूप सुंदर शाळा केली होती. पण जर शिक्षक नसेल तिथे, आता शिक्षकांच्या बाबतीत तुला माहिती की नाही मला माहीत नाही. पण 30 विद्यार्थी असेल तर 1 शिक्षक मिळतो. अच्छा. हां, म्हणजे हे 30ला 1 असं ते प्रमाण असतं. मग त्याच्यामध्ये अ, त्यातनंही पुन्हा तो जो शिक्षक आहे, त्याला कोणते विषय अ, शिकवायला द्यायचे हाही महत्वाचा मुद्दा असतो. त्याची किती कॅपॅसिटी आहे तेही माहीत नाही. त्याच्यावरती प्रभुत्व काय आहे? प्रत्येक विषयाचं जर प्रभुत्व असेल तर तो अधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या शिक्षक कमी असतात. विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणजे शिक्षक आपोआप कमी होतात. आणि मग हे दुष्टचक्र जे आहे, ह्या दुष्टचक्रातून ह्या आपल्या सरकारी शाळा इतक्या उत्तम शाळा आहेत, आजही आहेत. तर त्यांचा म्हणजे त्या कशा टिकतील हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या टिकवण्यासाठी ज्या ह्या स्वयंसहाय्याच्या शाळा चालतात, म्हणजे त्याचा एक आपली डावी बाजू आपण सोडून देऊ, की तिथं जे शिक्षक नेमले जातात, तर त्यांना पगार कमी दिला जातो. ही डावी बाजू आहे त्या शाळांची. पण एक उजवी बाजू अशी आहे, की तिथं त्यांचं लक्ष दिलं जातं, की पालकांकडे पण लक्ष दिलं जातं, विद्यार्थ्यांकडे पण लक्ष दिलं जातं आणि शिक्षक पण तिथे व्यवस्थित काम कारण त्यांना तेच काम असतं. आणि सरकारी माध्यमामध्ये कधीही तुम्ही जा, तर शिक्षकांच्या पाठीमागं खूप सरकारी कागदपत्रांची जमवाजमव जुळवणी करावी लागते आणि त्यांचा सगळा वेळ हा बहुतेक वेळ हा त्यातच जातो. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे. शाळाबाह्य कामांमध्ये शाळाबाह्य कामं. शाळाबाह्य कामं आहे आणि तिथं ज्या अधिकारी जे असतात, तर त्या अधिकाऱ्यांनी पण तिथे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. कारण एखादी शाळा जर पडायला झाली, तर त्या शाळेला तात्काळ निधी मिळत नाही. ती शाळा पडून गेल्यानंतर निधी मिळू शकतो कदाचित. तर म्हणजे इथं त्रुटी खूप असतात. सरकारी माध्यमांमध्ये खूप त्रुटी आहे. त्या त्रुटींचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या त्रुटींचा विचार करूनच त्या शाळांचं भवितव्य खरंच अजूनही होऊ शकतं. परंतु हे सगळं घडलं तरच. बरं, ह्या ज्या खाजगी शाळा आहेत, हं. त्या खाजगी शाळेमधल्या शिक्षकांची काय परिस्थिती आहे? म्हणजे त्यांचं वेतन, हां. त्यांच्याकडून जे काही काम करून घेतलं जातं त्याचे तास, हो. काय परिस्थिती आहे? साधारण वेतन तर त्यांना किमान वेतन पण मिळत नाही, माझ्या माहितीप्रमाणे. कारण ते किमान वेतन देऊ शकत नाही. त्यांना अनुदानच नाहीये. त्यांना एक सबळ कारण आहे त्यांच्याकडे, की आम्हाला अनुदानच नाही. मग आम्ही किमान वेतन कसं काय देऊ शकतो त्यांना?
किंवा त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही कसं द्यावं? त्यांना परवडेल, शिक्षकांनाही परवडेल असा एक सुवर्ण मध्य काढून ते काहीतरी रक्कम त्यांना मानधन स्वरूपामध्ये देतात. ते काही सरकारी नियमावलीप्रमाणे ते देत नाहीत. तुमच्या पाहणीत काही असं उदाहरण आहे की फारच कमी वेतनावर, पगारावर एखाद्या शिक्षकांचं झालेलं आहे? हो, होतात. त्याबद्दल काय सांगता येईल? कारण शिक्षकांना पण ते मान्य असतं. हो. त्यांनी अमान्य केलं तर त्यांना नोकरी टिकवायची असते किंवा त्या आज आज बघतो आपण रोजगाराचा प्रश्न आहेच आहे. तरुण शिकलेत, परंतु सरकारी नोकरी मिळत नाही. आणि म्हणून मग ते कुठेतरी खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये काम करतात. अनुभव येतो, हा एक विचार असतो. आणि घरी बसून काय करायचं त्याच्यापेक्षा आपण जर तिथं नोकरी केली तर आपल्याला 4 पैसे मिळतील. हा एक उद्देश ठेवून ते जातात. परंतु त्यांना अत्यंत कमी पैसे मिळतात, असं मला वाटतं. असं एखादं उदाहरण? माझ्या पाण्यामध्ये एक उदाहरण होतं, की एक शिक्षक ग्रामीण भागातून आले आमच्याकडे आणि त्यांना मानधन स्वरूपामध्ये, आता मानधन असल्यामुळे मानधनच आहे ते. मानधन किती द्यावं याला काही कोणी निर्बंध नाही ठेवू शकत किंवा कंट्रोल नाही करू शकत त्याच्यावर. ते मानधन मानधनच असतं. तर त्यांना ते मानधन मान्य होतं आणि मला असं लक्षात आलं, की त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. घरची परिस्थिती वाईट, हालाखीची. ग्रामीण भागातला माणूस, थोडीफार शेती आहे. पण शेती पिकत नाही म्हणून आणि शिक्षण घेतलेलं आहे. तर ते इथं आले, तर त्यांना त्यांची जी खोली करून राहत होते, एका खोलीमध्ये त्यांचं कुटुंब राहायचं. नवरा-बायको आणि 2 मुली असं ते कुटुंब राहायचं. आणि त्यांना वेळेवर ते पैसेही मिळायचे नाही. मानधन वेळेवर ते मिळालेत याची पण खात्री नसते. तर असं उदाहरण माझ्या तरी निदर्शनाला आलं होतं. मग त्यांना पण आपण किती, म्हणजे मी काय करू शकते त्यांच्यासाठी? किती देणार? वैयक्तिक मदत करू शकतो आपण थोडीफार. पण म्हणजे असं सांगता येईल आकडा किती होतं मानधन? 20,000 पर्यंत होतं. म्हणजे 15 ते 20च्या दरम्यान त्यांचं मानधन होतं. आणि हे सर्रास सगळीकडेच आहे. बरं, असंही ऐकण्यात आहे की बरेच उद्या पगार वाढेल, उद्या तुम्हाला आम्ही इन्क्रिमेंट देऊ. इन्क्रिमेंट होईल वगैरे, असं म्हणून अक्षरशः खूप कमी पगारात काही वर्ष काम करतात. हो, असंही आहे, की काही ठिकाणी असेही अनुभव आलेत लोकांना, की सांगितलेला जो पगार होता, समजा त्यांनी 15,000 त्यांना मानधन, पगार म्हणणार नाही आपण, वेतन म्हणण्याच्या ते बरोबर वाटत नाही मला. ते 15,000 तर त्यांना मानधन असेल, तर ते सुद्धा त्यांनी अनेक लोकांनी दिलं नाहीये. मग त्याला काही कारणं काढली त्यांनी, की तुमचं शिकवणं चांगलं नव्हतं किंवा तुम्ही आलेच नाही, तुमच्या इतक्या सुट्ट्या झाल्या आणि असं म्हणून त्यांचं ते जे काही मानधन आहे तेही पूर्ण त्यांना दिलेलं नाहीये. तर हे चुकीचं आहे. पायंडा चुकीचा पडतोय. मी स्वतः पाहिलेले काही उदाहरणं आहेत, स्वतः अच्छा. भेटलेलो आहे, हां. की आता मी इथे त्यांचं नाव नाही घेऊ शकत, पण हां. ग्रामीण भागातील अशीच एक संस्था, अ, आणि तिथे जे ते संस्था चालक होते, हां. तर त्यांच्या गाडीवरचा ड्रायव्हर जो होता, हां. तो त्या शाळेतला शिक्षक होता. त्यांचा सहाय्यक, स्वीय सहाय्यक जो होता, तोही तो त्या शिक्षक. शाळेवर शिक्षक होता. हे आहे, हे सत्य आहे. आणि त्यांच्या वाड्यावर म्हणजे जेव्हा लग्न निघालं होतं, तर वाड्याचं जे रंगरंगोटी काम करायचं होतं, ते त्या शाळेतल्या शिक्षकांनी केलं. चित्रकलेच्या शिक्षकांकडून ते करून घेतलं होतं. असं होऊ शकतं आणि आहे. अ, मी आधी म्हणाले, की सनियंत्रण करणाऱ्या ज्या हे आहेत, यंत्रणा आहेत, त्या जर व्यवस्थित असतील किंवा त्या जर कोणाच्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की धाक. आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो, की अनेक लोकांचा, तिथल्या स्थानिक लोकांचा, काही लोकांवर ते एक दरारा असतो त्यांचा आणि तो दरारा, त्यांचा तो ऑरा हा इतका जास्त असतो, की लोक घाबरून नाही म्हणतात. म्हणजे त्यांना नाही म्हणायची प्राज्ञाच नसते. आणि अनुदानित शाळा आहे. माझ्याही पाहण्यामध्ये एक असं उदाहरण होतं, की अनुदानित शाळा, ज्याचं नाव आहे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक म्हणून, तो तिथे नव्हताच. कोणता तरी शिक्षक रोज काम करतो म्हणाला. मी म्हटलं, "तुम्ही का करता?" तर त्यांनी सांगितलं, की "आता काय करावं, साहेबाचं आमचं ऐकावं लागतं." तर अशी परिस्थिती आहे. म्हणजे शिक्षणावर किती बोलू, शिक्षणावर बोलू काही, असं म्हणण्यापेक्षा खूप बोलता येण्यासारखं आहे. पण हे अत्यंत विदारक चित्र आहे शिक्षण क्षेत्रातलं. मला असं पूर्वी वाटायचं, की शिक्षण आणि न्याय व्यवस्था हे अत्यंत पवित्र. फक्त पवित्र पोर्टल नावाचं एक नाव दिलंय त्यांनी, पण ते म्हणून पवित्र होत नाही. कारण ह्या तेवढ्याच वाईट गोष्टी ह्या समाजामध्ये घडतायत.
अर्थात याला कोणी कोणता एखादा माणूस जबाबदार नाहीये, तर याला अनेक लोक जबाबदार आहेत. लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, अधिकारी जबाबदार आहेत आणि जे काम करतात तर ते कुठेतरी त्यांना नाही म्हणता येत नाही, ते पण जबाबदार आहे. म्हणजे मुके बिचारे कसेही हाका, तसं चाललंय सगळं. आता काही शाळेत मी म्हणजे माझ्या पाहण्यात आलंय की हां. जे स्टडी किट, थोडक्यात आपण दप्तर म्हणतो, दप्तर. हां. स्टडी किट, हो. ते पहिलीच्या वर्गातल्या स्टडी किटची किंमत 8,000 रुपये, 9,000 रुपये अशी आहे हो, हो. आणि वर्षाची फीस काहीतरी 50,000 रुपये वगैरे अशी आहे. 50 ते 1 लाखापर्यंत 50. फीस आहे अनेक शाळांमध्ये. तर हे आर्थिक भार पालक कसे, त्यांना कसा झेपतो? मग पालकांना काय वाटतंय, की आपलं मूल आपण जास्त म्हणजे पैसे दिले किंवा चांगलं उत्तम फीस असेल, ती शाळा चांगली. आता पालकांचा असा ट्रेंड आहे, की ती शाळा फार उत्तम आहे. कारण तिथं सगळं चकाचक आहे. एवढे मोठे पैसे आहेत. आपण त्यांना फीस देतोय. मग ते आपल्या मुलाला काहीतरी चांगलं देणार. म्हणून जीवाचा आटापिटा करून पालक त्या शाळेमध्ये टाकतात आणि काय करतात, कर्जबाजारी होतील, परंतु आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ते त्या शाळांमध्ये जातात. मग आता त्याचा दुसरा एक हे आहे, बाजू आहे, की सरकारच्या शाळा जर चांगल्या क्वालिटीच्या राहिल्या असत्या, तिथं जर लक्ष दिलं गेलं असतं, तर मला असं वाटतं, की हे चित्र असं नसतं झालं. लोकांचा ओढा तिकडे का गेला असता? तर आपण कुठेतरी सोयी सुविधा देऊ शकलो नाही. सरकार हे जे देऊ शकलं हे सरकार नाही म्हणत मी. हे पूर्वापार आलेल्या गोष्टी आहेत ह्या. काय आज घडल्यात अशातला भाग नाहीये. हे झिरपत, झिरपत, झिरपत आज आलेलं आहे, इथपर्यंत आलेलं आहे. तर हे घडत गेलं, एका दिवसात घडलेलं नाहीये. मागचा इतिहास आहे, की लोकांनी अ, ज्या लोकांचे म्हणजे ग्रामीण भागाचं चित्र असं होतं किंवा शहरी पण असेल, की ग्रामीण भागात तर पाहायला मिळायचं सर्रास, की आता तू म्हणल्याप्रमाणे, की ड्रायव्हर कोणचा आपला शिक्षक आहे. मग ते मुलं जे आहेत ते वाऱ्यावर गेले ना. मग त्यांचा एक तर त्यांनी तिथं कोणी शिक्षक नेमला असणार, जो की खूप कमी पैशामध्ये तिथं काम करत असेल. तो शिक्षकाची पात्रता नसलेला माणूस तो शिकवतोय. मग त्या मुलाचं जे जीवन आहे, शैक्षणिक जीवन आहे, ते सगळं अंधकारमयच आहे. अशी सगळी परिस्थिती आहे. व मग म्हणजे समजा मुख्याध्यापक, खरं तर शाळा कशी चालवायची हो. ह्याचे अधिकार मुख्याध्यापकाला आहे हो. आणि मुख्याध्यापक निवडताना तो त्याच्या सेवा ज्येष्ठतेनुसार निवडला जातो का त्याच्या अंगातील कलागुणा किंवा सगळ्या त्याच्या जवळ असलेल्या सगळ्या काही जे काही स्किल्स आहेत आणि ज्ञान आहे यावर निवडला जातो? सेवा ज्येष्ठता ही पहिली अट असते. तो सेवा ज्येष्ठ पाहिजे. पण काही वेळा काय होतं, की तो सेवा ज्येष्ठ आहे, परंतु त्याला स्किल नसेल किंवा काय, तर 5 लोकं वगळून साध्या माणसालाही आपण देऊ शकतो पदोन्नती. पद असं आहे ते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही फायदा आहे, मधला मार्ग लोक काढतात आणि सेवा ज्येष्ठ जरी असेल, तो चांगलंही असेल. पण जर संस्थाचालकाला जर वाटलं, की मला नाही द्यायचं त्याला, मी माझा कोणतरी नातेवाईक देईन, तर तो तसं करतो. आणि मग नातेवाईक तिथे काम करतो. तोही नामधारीच येतो. तो फक्त सह्या करण्यापुरताच असतो. बाकीचे दुसरेच कोणते तिथे काम करत असतात. हे वास्तव नाकारता येत नाही. शाळा हा व्यवसाय झालाय का आज हो. शाळा हा आज व्यवसाय झालाय. प्रॉफिट मधला? अगदी प्रॉफिटमधला झालाय. अनेक लोकांनी शून्य असणारी लोकही आज आपण पाहतो, की त्यांचे प्रचंड म्हणजे अत्यंत वेगाने, वायुवेगाने अशी त्यांची प्रगती झाली, आर्थिक प्रगती. तर हा व्यवसाय म्हणून त्यांनी केला आणि झाला त्यांचा. तर हरकत नाही, तुम्ही व्यवसाय म्हणून करता तर त्याचे 100% रिटर्न्स मिळतात का त्यातल्या ग्राहकाला? नाही मिळत. 100% कुठेच देऊ शकत नाही आणि कोणीच देऊ शकत नाही. 100% कसं चला मिळणार? 70% म्हणू आपण, हां. की तिथून पास होणारा विद्यार्थी. विद्यार्थी हा तेवढा सक्षम आणि पारंगत होऊन बाहेर पडतो का? माझ्या पाहण्यात तरी असं आहे, की आता डॉक्टर, इंजिनियर होण्याची परिमाणं जरा बदलली आहेत. आपण नीट आणि जेईई वरून ते पाहतो. अर्थात सगळ्याच मुलांचं ते नाहीये, मुलं अभ्यासू आहेत. पण
ग्रामीण भागातले जिल्हा परिषद महानगरपालिकेचे जे लोक आहेत, आजही जे जिल्हा परिषदमध्ये शिकलेत ती मुलं आज IAS, IPS सरकारी जे वरिष्ठ पातळीवरती ज्या नोकऱ्या आहेत, तर त्यांना त्या मिळालेल्या आहेत. मग त्या का मिळाल्या? अर्थातच, की त्या शाळेमध्ये जे शिक्षक होते ते नेटानं शिकवत होते आणि करत होते. इथं ज्या खाजगी स्वयंसहाय्यार्थ ज्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये शिक्षकाची अर्हताप्राप्त शिक्षक असतील असंही नाहीये आणि त्यांचंच तेच बिचारे जर रिकाम्या पोटी शिकवत असतील आणि गरज म्हणून जर ते करत असतील आणि पुन्हा दुसरं आणखीन असं, की अभ्यासक्रम त्या संस्थेने ठरवलेला असतो. संस्थाचालक सांगतील तेवढं शिकवायचं असतं. त्यांनी स्वतःच्या मनाचे 4 शब्द सांगण्याची त्याला मुभा नसते. जेवढं सांगेल तो पोपटपंची करतो. मग तो त्या विद्यार्थ्याला जे काय म्हणता येईल, की व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने, की सर्वांगीण त्याची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने तो स्वतः काहीही करू शकत नाही. त्याचं जे काही भलं-बुरं होतंय ते फक्त ट्युशन, खाजगी ट्युशन किंवा घरचं वातावरण जे काही असेल त्याच्यातूनच होतं. आणि म्हणून मग अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं, की 70% पर्यंत त्याला मिळतं. पण 100% मिळते असं मला नाही वाटत आहे. हम्म. माझ्या एक पाहण्यामध्ये असं पण आहे मॅडम, की ह्या खाजगी शाळांमध्ये असं होतं, की सोमवार ते शुक्रवार हां. ठराविक पेपर त्यांच्याकडून सोडून घेतला जातो. बरं. हं. तेच प्रश्न रोज त्यांच्याकडून सोडून घेतले हां. जातात आणि शुक्रवारी किंवा शनिवारी त्याची पेपर. परीक्षा होते त्याची परीक्षा. आणि तेच प्रश्न त्यांना पुन्हा विचारले जातात हां. आणि मग त्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळतात. मिळतात. आणि मग जेव्हा गुणपत्रिका पालकांना मिळते, तर त्यामध्ये मुलांना पैकीच्या पैकी मार्क असतात. पण वार्षिक परीक्षेमध्ये मात्र असं होत नाही किंवा 10वीच्या परीक्षेत जिथे पेपर बाहेर तपासले जातात. कसं आहे, एक उदाहरण सांगते मी. मला आलेला अनुभव इथल्या शाळेचा आहे. आमच्याकडे 8वी इयत्तेमध्ये एक मुलगा आला होता. तो एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आला आणि तो आमच्याकडे आला तर तो आमचं सेमी माध्यम होतं. सेमी माध्यमाच्या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. आम्ही दिला. पण आता जे लोक आहेत चाळणी लावतात, त्याची परीक्षा घेतात आणि मग शाळेत प्रवेश दिला जातो. परंतु व्यवस्थापनामध्ये मी होते आणि मला ती गोष्ट पटत नाही, की मुलांची कुठेतरी परीक्षा घेऊन त्याला प्रवेश देणं. मग आपलं स्किल काय? आपण का घेतोय मुलांना? शिक्षण देण्यासाठी घेतोय. तर असा मुलगा एक आला, की त्याला तो 8वीत आला, परंतु त्याला किमान काहीच येत नव्हतं. त्याला जे काही यायला पाहिजे, 2री-तिसरीचा जो अभ्यासक्रम त्याला यायला पाहिजे, तोही त्याला येत नव्हता. आणि तो आमच्याकडे आला. आणि त्याचे जे मार्क्स आहेत, मार्क्स मेमो मी मागवले नंतर असं माझ्या लक्षात आलं, की जो पूर्वीच्या शाळेमध्ये शिकत होता, त्या शाळेने त्याला भरमसाठ मार्क दिलेले होते. भरमसाठ होते. म्हणजे तो 60% पेक्षा अधिक गुण होते. हो. 60 ते 80% दरम्यान तो मुलगा होता. पण खरं तर त्याची जी पात्रता होती, ती 25% पण नव्हती. टक्केवारीत जर म्हटलं आपण तर. त्याला किमान सुद्धा काही येत नव्हतं. 2री-तिसरीचा अभ्यासक्रम सुद्धा त्याला नीट येत नव्हतं. म्हणजे वाचता येणं, लिहिता येणं, मूलभूत ज्या प्रक्रिया त्या सुद्धा त्याला येत नव्हत्या. मग अशा ह्या ज्या कॉर्पोरेट म्हणणाऱ्या ज्या शाळा आहेत, तर ते एक प्रकारचा अ, काय म्हणता येईल, की भरपूर मार्क द्यायचे आणि पालकांना मग ते भुरळ पडलेली असते, की माझ्या मुलाला इतके मार्क पडतात. पण ते खरंच तो मुलगा तेवढा पात्रतेचा आहे का? हे पालकही पाहत नाहीत. पालकांची तिथे कुठेतरी चूक असते. आणि म्हणून ह्या सगळ्या अशा गोष्टी घडत असतात. आता गंमत अशी झाली, की सरकारी ज्या शाळा आहेत तिथे सगळ्याच नाही, हां. पण बहुतांशी, की अ, अगदी काही ठिकाणी बेसिक सोयी-सुविधा सुद्धा नसतात हां. आणि सोयीसुविधांचा अभाव आहे. बरं. विद्यार्थी संख्या कमी आहेत आणि त्याचा परिणाम असा, की शिक्षक संख्याही कमी आहे. हो. दुसरी गोष्ट दुसरीकडे खाजगी शाळा पूर्ण इंग्रजी माध्यम, सुविधा भरपूर, हो. सगळं काही मॉडर्न हो. आणि टेक्नॉलॉजी युक्त, पण कमी पगार असणारा शिक्षक हो. असा आहे. तर पालकांनी काय करावं बरं? पालक खरं तर कात्रीत सापडलाय, की इकडं गेलं तर दरीत पडतो आणि इकडं गेलो तरी दरीच आहे त्याला. तर पालकांची खऱ्या अर्थानं द्विधा झाली आहे, की समाजासोबत चालायचंय, ह्या सगळ्या प्रवाहात पोहायचंय, की प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचंय. मला असं वाटतं, की पालकांचं मनोबल वाढवण्यासाठी सरकारनेच काहीतरी केलं पाहिजे. शासकीय यंत्रणांनी केलं पाहिजे.
कारण त्याच ही जी परिस्थिती आहे विपरीत, इकडे एक आहे आणि तिकडे जे म्हणजे मी म्हणते ना की एकीकडे सावली येते, एकीकडे एकदम उजेड आहे. तर असा उजेड सगळीकडे पडला पाहिजे. सूर्याचा उजेड हा सगळ्यांनाच मिळाला पाहिजे. असं धोरण हे शैक्षणिक धोरण सरकारने आखलं पाहिजे. सरकार करतंय, परंतु खाली जेव्हा झिरपत येतं, तेव्हा ते खूपच वेगळं येतं आणि त्याच्यामध्ये त्रुटी असतात. त्या त्रुटी कशा दूर करता येईल, ते जर केलं तर मला असं वाटतं की पालकांना सुद्धा आवडेल मराठी माध्यमाच्या शाळेत घालायला. कारण कोणालाही स्वप्न कोणी पण मोठंच पाहतं. चांगलं स्वप्न लोकांना वाटतं पाहावंसं आणि त्यातला एक उत्तम पर्याय म्हणजे सेमी माध्यमाची शाळा सुरू करावी. हो. पूर्ण इंग्रजी माध्यमाची शाळा न देता सेमी माध्यमाची जर दिली, जर पालकांचं म्हणणं काय आहे, की आमच्या मुलांना इंग्रजी छान आलं पाहिजे. मग तुम्ही इंग्रजीचे चांगले शिक्षक तिथे नेमले पाहिजे. त्या विषयाचे स्वतंत्र शिक्षक तिथे नेमले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडायला फार काही कष्ट लागणार नाही. पण त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालणं फार गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांचं भलं करणारा, त्यांना हुशार बनवणारा, विद्यार्थ्यांमध्ये समरस कॉन्फिडन्स होणारा. संवाद टिकवणारा, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा शिक्षक बनण्यासाठी शिक्षकांना तुम्ही काय सांगाल? अ, शिक्षकांनी अवांतर वाचन केलं पाहिजे. अपडेट झालं पाहिजे. जगात काय चालू आहे ते पाहिलं पाहिजे. आणि नामांकित शाळा जिथं असतील, तिथे शिक्षकांनी जाऊन भेट पण दिली पाहिजे. इतर कोणतीही शाळा, एखादी चांगली शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये जाऊन शिक्षकांनी एक अभ्यास केला पाहिजे त्याचा, की काय आहे, तफावत काय आहे, आपण कुठे चुकतोय आणि आपल्याला काय करता येईल. तर हे शिक्षकांनी पाहायला पाहिजे, अधिकाऱ्यांनी पण ते पाहायला पाहिजे. अभ्यास दौरा नुसता दौराच न राहता, त्यातून काहीतरी छान मिळेल आणि म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्यक्षात ते उतरलं पाहिजे. तरच त्याचा चांगला प्रभाव होऊ शकेल. आणि हे सगळं ही चर्चा किंवा हे सगळं ज्यांच्यासाठी किंवा ज्यांच्यामुळे चालू आहे ते विद्यार्थी. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? मी विद्यार्थ्यांना असं सांगेन, की शाळा ही शाळा असते. ती कोणतीही माध्यमाची असेल तरी. पण तुमचं हे जे आजचं जे वय आहे, ते तुम्हाला पुन्हा मिळत नसतं. म्हातारपणी जर उड्या मारू म्हटलं तर आपल्याला नाही करता येत किंवा कुठलीही गोष्ट ज्या त्या वयामध्ये जे ते गोष्ट केली पाहिजे. आणि मोबाईलमुळे आजची पिढी ही अ, उद्ध्वस्त होती आहे. ही एक आपण म्हणजे सर्वसामान्य ही ओरड आहे आणि ते दिसतंही पण आहे, की मुलं एकदा मोबाईलमध्ये गेला, की तो आपण कितीही बोलत असेल, तर तो तिकडे लक्ष पण देत नाही. तर ज्या त्या वयामध्ये ते काम केलं पाहिजे. त्यांनी खेळलं पाहिजे. त्यांनी चिंतन केलं पाहिजे. त्यांनी व्यायाम केला पाहिजे. आणि फक्त मोबाईल पाहणे यात वेळ न घालवता त्यांनी अवांतर वाचन केलं पाहिजे. चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. आणि मी तर पालकांना पण सांगू इच्छिते, की तुम्ही तुमच्या मुलांचं भवितव्य घडवत असताना फक्त तुम्ही चांगली दिसणारी शाळा हे पाहू नका. तर त्या शाळेत खरंच उपक्रमशील शाळा आहे का? चांगले उपक्रम आहेत का? जेणेकरून आपलं जे मूल आहे, आपलं जे पाल्य आहे, ते चांगल्या प्रकारचं घडलं जाईल. घडवणं ही एक प्रक्रिया आहे. ते काय एका दिवसात काहीच घडत नसतं. मूर्तीसारखंच आहे ते, की अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्या लागतात आणि चांगलं ते स्वीकारावं लागतं. तर पालक असतील किंवा विद्यार्थी असतील, मी त्यांना हेच सांगेन, की त्यांनी मराठी माध्यमपेक्षा म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत त्यांची अवस्था आता बिकट आहे. तर सेमी माध्यमाचा स्वीकार नक्कीच करावा आणि ज्या मराठी शाळा आहेत, त्या शाळा सुद्धा अपडेट झाल्या पाहिजेत, असं मला वाटतं. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या चर्चेमध्ये नांदेडसारख्या शहरातल्या शाळांची परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती आणि पूर्ण मराठी माध्यम, सेमी मराठी माध्यम आणि पूर्ण इंग्रजी माध्यम या माध्यमात अडकलेला आजचा विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक या सगळ्याबद्दल मॅडमनी आपल्याला अतिशय छान काय परिस्थिती आहे, म्हणजे जमिनीवरची जी परिस्थिती आहे त्याची ओळख करून दिली आणि त्यावरचा मार्ग कसा काढता येईल हेही त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं. मला असं वाटतं की तुमच्या घरातील किंवा तुमच्या परिचयातील जे कोणी आता पाल्य आहेत, मुलं आहेत, शाळेत जाणारी आहेत, तर त्यांच्याबद्दल निर्णय घेताना तुम्हाला ह्या चर्चेचा खूप चांगला फायदा होईल. त्यातून तुम्हाला तुम्हाला निर्णय काय घ्यायचा हे सुचवू शकेल. आणि हे सांगण्यासाठी आशा पैठणे मॅडम इथे आल्या
आणि त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मॅडम आमच्या ह्या TSTS ह्या यूट्यूब चॅनलतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं. धन्यवाद.